विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक माळी सर, महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय सिन्नर, विषय राज्यशास्त्र। आपण मागच्या आठवड्यात इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमाबाबत व्हिडिओद्वारे अभ्यासक्रमाचा परिचय, अभ्यासक्रमाची घटकनिहाय गुणविभागणी, इयत्ता 11वीचं वार्षिक मूल्यमापनाच्या अनुषंगाने घटकांच्या गुणविभागणीचा तक्ता, त्याचबरोबर इयत्ता 11वी याबाबत असणारा प्रश्नपत्रिकेचा आराखडा याविषयी आपण चर्चा करून साधारणपणे इयत्ता 11वीला वार्षिक नियोजनानुसार एकूण 10 प्रकरणे आहेत, याविषयी आपण मागील व्हिडिओत माहिती करून घेतलेली आहे। परंतु या वर्षामध्ये कोविड या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे साधारणपणे राज्य मंडळाने काही अभ्यासक्रम किंवा अभ्यासक्रमातील काही घटक कमी केलेले आहेत। कमी झालेले जे 3 घटक आहेत अनुक्रमे, एक राज्य, दुसरा घटक आहे स्वातंत्र्य व हक्क, तिसरा घटक आहे समता व न्याय। हे 3 घटक अभ्यासक्रमातून कमी केलेले आहेत। आपल्याला खऱ्या अर्थानं प्रकरण 4 घटकाचं नाव आहे संविधानिक शासन, याविषयी चर्चा करायची आहे। परंतु संविधानिक शासन या घटकाविषयी चर्चा करण्यापूर्वी जरी वरील 3ही घटक आपल्याला अध्यापनामधून कमी केले असले तरी सुद्धा त्या घटकांचा परिचय करून घेणे गरजेचे आहे। कारण या घटकांचा परिचय करून घेतल्याशिवाय आपल्याला संविधानिक शासन या घटकाची या ठिकाणी फारशी कल्पना येणार नाहीत। म्हणून आपण एक राज्य या राजकीय संकल्पनेविषयी चर्चा करू। आता ही चर्चा आपली अतिशय सखोल न करता राज्य ह्या राजकीय संकल्पनेमध्ये थोडक्यात ज्या अनेक राजकीय संकल्पना आहेत, उदाहरणार्थ राज्य, राष्ट्र, राष्ट्रवाद व शासन, या संकल्पनांची आपण माहिती घेणार आहोत। आता साधारणपणे या संकल्पना आपल्याला वरकरणी समान वाटतात, परंतु तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर त्यामध्ये भिन्नता आढळून येते। आता यात कोणत्या प्रकारची भिन्नता आहे हे आपल्या खालील उदाहरणावरून किंवा आपण जी चर्चा करणार आहोत या चर्चेतून आपल्या लक्षात येईल। आता राज्य या घटकाच्या अंतर्गत आपल्याला, आता लक्षात ठेवा, 4 संकल्पनांवर चर्चा करायची आहे। त्यांच्यातली भिन्नता लक्षात घ्यायची आहे। त्या संकल्पना कोणत्या आहेत? 1 राज्य, 2 राष्ट्र, 3 राष्ट्रवाद, 4 शासन किंवा त्याला आपण सरकार असं म्हणतो। आता साधारणपणे आपण राज्य ह्या राजकीय संकल्पनेवर चर्चा करू। आता इथं राज्याची निर्मिती नेमकी कशी होते याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊ।
प्रथम व्यक्ती असते. अनेक व्यक्ती एकत्र आल्यानंतर त्याचं कुटुंब तयार होतं. अनेक कुटुंब एकत्र आली की त्यांची एक वस्ती तयार होते. अनेक वस्त्या एकत्र आल्या का त्यातून एक गाव तयार होतं. अनेक गावं एकत्र आली की त्यातून गण तयार होतो किंवा गावांचा गट तयार होतो. आणि अनेक गण एकत्र आले की त्यातून राज्य निर्माण होते. याचा अर्थ राज्याची निर्मिती होताना व्यक्ती, कुटुंब, वस्त्या, नंतर गाव, नंतर गण आणि गणातून राज्याची निर्मिती होते. राज्य ही एक राजकीय संकल्पना आहे, ते एक राजकीय संघटन आहे. आता प्रकरणामध्ये दुसरी संकल्पना आहे राष्ट्र. आता राष्ट्र ही भावनिक संकल्पना आहे. ती माणसाच्या मनातील भावनिकतेशी निगडीत आहे. आता मुळात राष्ट्र ही संकल्पना निर्माण होण्यासाठी व्यक्तीच्या किंवा व्यक्तीच्या समूहामध्ये एकात्मतेची भावना निर्माण होणे आवश्यक असते. आता साधारणपणे राष्ट्र ही संकल्पना कशी निर्माण होते? आता राष्ट्र संकल्पना निर्माण होण्यासाठी समान घटकांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, समान भूप्रदेश, 2 समान भाषा, 3 समान धर्म. आता समान भूप्रदेश असेल तर अशा देशातील लोकांच्या मनात आपल्या भूप्रदेशाविषयी लवकर एकतेची भावना निर्माण होते. आता उदाहरण द्यायचं झालं तर जगामध्ये वेगवेगळ्या देशातील लोक आपापल्या देशातल्या भूमीला वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी संबोधतात. आता काही लोक आपल्या देशाच्या भूमीला माता मानतात, काही लोक आपल्या देशाच्या भूमीला पिता मानतात. भारताचा विचार केला तर भारत माता असं आपण या ठिकाणी आपल्या भारत भूमीला मानतो. भारत माझी माता आहे अशी एकतेची भावना, एकात्मतेची भावना लोकांच्या मनात निर्माण होते. अशा भावनेलाच राष्ट्र असे म्हणतात. ही संकल्पना राष्ट्रवाद. आता आपण राज्य आणि राष्ट्र, राज्य हे राजकीय संघटन आहे, त्याची निर्मिती एकंदरीत कशी होते हा एक भाग बघितला. त्यानंतर राष्ट्र ही संकल्पना ही माणसाच्या किंवा मानवी समूहाच्या मनातील भावनिकतेतून निर्माण होते किंवा एकात्मतेतून निर्माण होते, हे आपण लक्षात घेतलं. म्हणजे आता आपल्या लक्षात आले की राज्य ही वेगळी संकल्पना आहे, राष्ट्र ही वेगळी संकल्पना आहे. आता तिसरी संकल्पना आहे राष्ट्रवाद. आता या संकल्पनेत देखील एकात्मता आवश्यक असतेच, तसेच समान घटकही असतात. पण राष्ट्रवाद नेमका कशाला म्हणतो हे नीट जाणून घ्या. राष्ट्रवादात एकात्मता असते, म्हणजे एखाद्या समान घटकामुळे लोकांच्या मनात एकात्मता निर्माण होते, याला राष्ट्र असे म्हणतो. परंतु या एकात्मतेच्या पलीकडे जाऊन आम्हीच इतरांपेक्षा वेगळे आहोत अशी वेगळेपणाची भावना त्या समूहात तयार होते, तेव्हा अशा भावनेस राष्ट्रवाद असे म्हणतात. आता बघा, राष्ट्रीय संकल्पनेत फक्त
व्यक्तीच्या मनात असणारी एकात्मतेची भावना याला राष्ट्र असं म्हणतो. राष्ट्रवादात काय, समान घटकामुळे व्यक्तीच्या समूहात एकात्मता निर्माण होतेच, परंतु त्याचबरोबर आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत अशी वेगळेपणाची भावना निर्माण होते. याला राष्ट्रवाद असे म्हणतात. ही तिसरी संकल्पना. आता चौथी संकल्पना आहे शासन किंवा सरकार. आता एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा आहेत. आता ह्या यंत्रणेत साधारणपणे कोण आहे बघा, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, शासनातील उच्च दर्जाचे अधिकारी, शासनातील इतर अधिकारी आणि शासनातील इतर सर्व कर्मचारी. एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा आहे. या सर्व यंत्रणेला मिळून आपण काय म्हणतोय, सरकार किंवा शासन असं म्हणतो. आता या यंत्रणेचं काम काय, लोकांच्या इच्छा जाणून घेणं किंवा लोकांच्या मागण्यांची माहिती करून घेणं आणि अशा लोकांच्या इच्छा किंवा लोकांच्या मागण्या कार्यवाहीत आणणारी ही जी राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, अधिकारी, कर्मचारी यांची जी यंत्रणा आहे, या यंत्रणेला आपण शासन असे म्हणतो. आता राज्य ह्या राजकीय संकल्पनेविषयी आपण थोडक्यात आपल्याला समजेल यापुरती माहिती विचारात घेऊ. आधुनिक काळात राज्याची जबाबदारी विचारात घेतली तर राज्याची व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली. याचं कारण असं आहे, व्यक्तीच्या विकासाची जबाबदारी ही राज्यानं स्वीकारली. त्यासाठी कल्याणकारी राज्याची संकल्पना आधुनिक राज्याने स्वीकारलेली आहे. आता राज्याच्या निर्मितीबद्दल जर आपण विचार केला तर साधारणपणे राज्याची निर्मिती केव्हा झाली याचा निश्चित असा कालखंड सांगता येत नाही. परंतु अतिप्राचीन काळापासून मानवी इतिहासामध्ये मानवी जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता अस्तित्वात होत्या. आता एक छोटंच उदाहरण बघा. समजा कुटुंब ही एक व्यवस्था आहे. या व्यवस्थेत अनेक घटक एकत्र राहतात. आता कोणते घटक एकत्र असतात तर समजा आपल्या घरातील आजी आजोबा, आपले आई वडील, आपला भाऊ, आपली बहीण, आपले काका, हे सर्व कुटुंबातील घटक आहेत. हे सर्व घटक एकत्र राहतात, त्याला आपण कुटुंब असं म्हणतो. मग कुटुंबात एक कुणीतरी प्रमुख असतो, तो कुटुंब चालवतो, कुटुंबाचं नियंत्रण करतो. कुटुंब ही व्यवस्था तो चालवतो. म्हणजे याचा अर्थ कुटुंबात तो सांगेल तशी कार्यवाही होते. म्हणजे तो कुटुंबाचा प्रमुख आहे, त्याचं कुटुंबात ऐकलं जातं किंवा ऐकावं लागतं. म्हणजेच कुटुंबात कुटुंब प्रमुखाची काय असते, सत्ता. म्हणजे कुटुंब प्रमुख ही एक सत्ता आहे अतिप्राचीन काळापासून. मग याचा अर्थ असा आहे की राज्याची निर्मिती केव्हा झाली हे निश्चित सांगता येत नाही. पण आधुनिक काळात राज्याची निर्मिती जर बघितली तर ही अतिशय मंद गतीने आजचं राज्य निर्माण झाले.
आता या संदर्भात काही सिद्धांत आहेत. उदाहरणार्थ एक दैवी सिद्धांत आहे, दैवी किंवा ईश्वर निर्मित सिद्धांत असं म्हणतात. हा सिद्धांत काय सांगतो की राज्याची निर्मिती देवाने केली, परमेश्वराने केली. परमेश्वराने राज्य निर्माण केलं आणि मग त्या राज्यातील राजा हा परमेश्वराचा दूत आहेत असं मानलं जायचं. मग तो राजा जो सांगेल तो कायदा. म्हणजे मानवी इतिहासामध्ये आपण जर डोकावलं तर असं लक्षात येतं की पूर्वी राज्यावर राजाचं नियंत्रण होतं, राजा हा ईश्वराचा दूत आहे अशी भावना होती. म्हणजे अशी एक सत्ता होती अस्तित्वात, ती राजाची सत्ता, आणि त्याला नाव आहे दैवी सिद्धांत. दुसरा एक सिद्धांत सांगता येईल, शोषण सिद्धांत. शोषण सिद्धांत सांगतो की शोषणातून राज्याची निर्मिती झाली. हा सिद्धांत असं सांगतो की समाजात दोन वर्ग असतात. एक वर्ग आहे भांडवलदारांचा किंवा कारखानदारांचा, दुसरा वर्ग आहे कामगारांचा. मग भांडवलदार आणि कारखानदार कामगारांकडून काम करून घेतात. कधी कधी काय होतं की हे कारखानदार किंवा भांडवलदार कामगारांकडून अधिक काम करून घेतात आणि त्या बदल्यात त्यांना वेतन कमी देतात. असं करणं म्हणजे शोषण आहे. मग असं शोषण थांबवण्यासाठी कामगार एकत्र आले आणि कारखानदारांसाठी, भांडवलदारांसाठी आणि कामगारांसाठी काहीतरी नियम असावेत अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्या इच्छेतून एका सत्तेची गरज निर्माण झाली आणि अशा सत्तेतून राज्याची निर्मिती झाली असं हा सिद्धांत सांगतो. किंवा असे अनेक सिद्धांत आहेत. बल सिद्धांत, बल म्हणजे शक्ती. पूर्वीच्या काळी मनुष्य जीवनामध्ये प्रामुख्यानं मनुष्याच्या जीविताचं संरक्षण महत्वाचं होतं. मग आत्ताच असं की अत्याधुनिक शास्त्रास्त्रे किंवा आता व्यक्तीच्या संरक्षणाची जबाबदारी राज्याची आहे. राज्य संरक्षणाला सर्वात अधिक प्राधान्य देतं. पण पूर्वी असं नाही. पूर्वी समाजातील जो शरीराने बलवान असेल अशी व्यक्ती इतरांचं या ठिकाणी संरक्षण करेल आणि म्हणून आजच्या बलाच्या जोरावर संरक्षण करून कालांतराने जी व्यक्ती बलवान होती त्या बलवान व्यक्तींचा गट तयार झाला आणि त्या गटानं सत्ता उपभोगली, त्यातून राज्याची निर्मिती झाली. अशा अनेक सिद्धांत आपल्याला सांगता येतील. मुद्दा एकच आहे की राज्याची निर्मिती नेमकी केव्हा झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु प्राचीन काळापासून तर आज तागायत मानवी इतिहासामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सत्ता निर्माण झाल्या. या सत्तांनी समाजाचं नियंत्रण केलं आणि अंतिमतः समाजाच्या गरजेतूनच राज्याची निर्मिती झाली आहे. मानवी गरजेतून राज्याची निर्मिती झाली. आधी समाज निर्माण झाला आणि या समाजाचं नियंत्रण करण्यासाठी समाजानेच एकत्र येऊन राज्याची निर्मिती केली आहे. मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, आधी समाज निर्माण झाला, नंतर राज्याची निर्मिती झाली आहे. आता आधुनिक काळात व्यक्तीच्या विकासाची जबाबदारी राज्याची आहे. आता राज्याच्या अनेक प्रकारच्या व्याख्या आहेत. अनेक विचारवंत सांगतात. काही विचारवंत सांगतात राज्य हे राजकीय संघटन आहेत. काही विचारवंत सांगतात निश्चित अशा भूप्रदेशावर राजकीय दृष्ट्या संघटित झालेला समूह म्हणजे राज्य. अशा वेगवेगळ्या व्याख्या राज्याच्या सांगता येतात. राज्याची निर्मिती जर करायची असेल तर राज्य निर्मितीचे आधुनिक काळामध्ये एक आवश्यक 4 घटक असतात.
त्यापैकी पहिला घटक आहे लोकसंख्या, दुसरा घटक आहे भूप्रदेश, तिसरा घटक आहे शासन संस्था आणि चौथा घटक आहे सार्वभौमत्व. हे 4 घटक असल्याशिवाय आधुनिक काळात राज्याची निर्मिती होत नाही. थोडक्यात आपण या घटकांचे विश्लेषण करू. 1. लोकसंख्या. लोकांशिवाय राज्याची निर्मिती होत नाही. आता निर्मनुष्य वस्ती असेल, ज्या वस्तीवर लोकच नसतील, या ठिकाणी राज्याची निर्मिती होत नाही. पण याचा अर्थ असेल, राज्य निर्माण व्हायचं असेल तर लोकसंख्येची आवश्यकता असतेच. आता एक फरक असा पडू शकतो, ज्या राज्यातील लोकसंख्या गुणवान असेल, उदाहरणार्थ कशी, शिक्षित असेल, धाडशी असेल, बुद्धिमान असेल, कर्तव्य तत्पर असतील, देशभक्त असतील, देशनिष्ठ असतील, अशी लोकसंख्या गुणात्मक, अशी लोकसंख्या असेल तर राज्याचा विकास होतो. आणि याच्या उलट जर लोकसंख्या आळशी असेल, अशिक्षित असतील, तर अशी लोकसंख्या राज्याचा विकास करत नाही, विकासावर त्याचा विपरीत परिणाम होतो. मुद्दा एकच आहे, राज्याची निर्मिती करायची असेल तर लोकांशिवाय म्हणजे लोकसंख्येशिवाय राज्याची निर्मिती होत नाही. दुसरा मुद्दा आहे भूप्रदेश. आता भूप्रदेशाशिवाय राज्य निर्माण होत नाही. आता हा भूप्रदेश सुद्धा कसा लागतो, निश्चित भूप्रदेश लागतो, विशिष्ट भूप्रदेश, ठरलेला भूप्रदेश. निश्चित भूप्रदेश असेल तर राज्य निर्माण होते. आता पूर्वीच्या काळी राज्य का निर्माण झालं नाही, तर पूर्वीच्या काळामध्ये, अतिप्राचीन काळामध्ये लोकांना विशिष्ट ठिकाणी भूप्रदेश मिळाला नाही. आपण ऐकले मानवी इतिहासात, लोक भटकंती करायचे, रानावनात फिरायचे, कंदमुळं खायची, म्हणजे भटकंती जीवन, अस्थिर जीवन जगले, म्हणून पूर्वीच्या काळात राज्याची निर्मिती झाली नाही. याच्याही पलीकडे जगामध्ये ज्यूवंशीय नावाचा समाज आहे. या ज्यूवंशी लोकांना हजारो वर्ष स्वतःचा भूप्रदेश नव्हता, म्हणून त्यांचं राज्य निर्माण झालं नाही. शेवटी 1948 मध्ये ज्यूवंशीय लोकांना पॅलेस्टाईनचा भूप्रदेश मिळाला आणि मग ज्यूवंशी लोकांचं स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. मुद्दा असा आहे, भूप्रदेश असल्याशिवाय राज्याची निर्मिती होत नाही. तिसरा मुद्दा आहे शासन संस्था म्हणजे सरकार. शासन किंवा सरकारशिवाय राज्य निर्माण होत नाही, कारण शासनाशिवाय कायदा होत नाही, कायदा नसेल तर समाजाचं नियंत्रण होणार नाही. मग आता या शासनाच्या 3 शाखा आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. कायदे मंडळ कायद्याची निर्मिती करते, कार्यकारी मंडळ अंमलबजावणी करते, न्यायमंडळ न्यायदानाचं काम करते. म्हणून शासन संस्था असल्याखेरीज राज्याची निर्मिती होत नाही. चौथा घटक आहे सार्वभौमत्व. सार्वभौमत्व याचा अर्थ सर्वश्रेष्ठत्व. राज्याची सत्ता सर्वश्रेष्ठ असते. राज्याला आपले अंतर्गत धोरण, आपलं बाह्य धोरण ठरवण्याचा पूर्ण अधिकार असणे, याला म्हणायचं सार्वभौमत्व. सार्वभौमत्वामुळे जगातील कोणत्याही देशाचा हस्तक्षेप किंवा कोणत्याही गटाचा हस्तक्षेप आपल्या देशावर किंवा सार्वभौम असणाऱ्या देशावर नसतो. आपले कायदे बनवणे, आपलं धोरण ठरवणे, आपले निर्णय घेणे
हा अधिकार त्या त्या देशाला त्या त्या राज्यातल्या सत्तेला असतो आणि म्हणून त्याला सार्वभौमत्व असं म्हणतात. सार्वभौमत्वाशिवाय राज्याची निर्मिती होत नाही. म्हणून थोडक्यात होईना राज्याची निर्मिती होण्यासाठी हे 4 घटक आधुनिक काळात आवश्यक असतात. या 4 घटकांशिवाय राज्याची निर्मिती होत नाही. धन्यवाद.